लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की काव्या आणि पारचं भांडण सुरुवातीलाच दाखवलेलं आहे. काव्या म्हणत असते, पार तुम्हाला काय समजायचं तर समजा, पण मात्र मी पाणी पिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं तर करा, मला अभ्यासाला जायचं आहे. पार्थ म्हणत असतो, काव्या असं काय करताय तुम्ही तुम्ही पाणी प्या म्हणतोय ना. काव्या तुम्ही ऐकत का नाहीत, असंही ते पारचं सुरूच असतं. आता दोघीही ते पुस्तक ओढतात आणि त्या पुस्तकाचे 2 भाग झालेले असतात. हे पाहून तर इकडे रम्याला फार आनंद होत असतो. आता काव्या तर भडकलेली असते. काव्याला तर नेमकं काय करावं कळत नसतं. इकडनं पार तिला समजावतो, काव्या ऐका ना माझं. मात्र काव्या अजिबातच ऐकत नाही. काव्या म्हणत असते, झालं ना समाधान तुमचं पार्थ. नेहमी बाळ बाळ बाळ, माझा अभ्यास काहीच महत्त्वाचा नाही का? मी जेवढी एवढी मेहनत घेते ते सगळं तुमच्यासाठी काय आहे? म्हणजे मी सगळं काही हे मुद्दाम करते का? फालतूपणा चाललाय का माझा सगळा काही? म्हणजे माझ्या मेहनतीची तुम्हाला काही कदर नाही. तुम्हाला फक्त बाळाची काळजी आहे. तुम्हाला काय वाटतं हे बाळ फक्त तुमचं आहे, माझं नाही आहे? मला त्याची काळजी नाही आहे. मी त्याची आई आहे, मलासुद्धा तेवढीच काळजी आहे. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही गैरसमज करून घेताय. असं काही नाही माझं म्हणणं. मला फक्त असं वाटतं की तुम्ही अभ्यास करताना बाळाची सुद्धा आपली काळजी घ्यावी. काव्या म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं मी काहीच काळजी घेत नाही का? तुम्हाला सगळ्यात जास्त खरं तर बाळाची काळजी आहे. माझ्या अभ्यासाची, माझ्या मेहनतीची याची तुम्हाला थोडीसुद्धा कदर नाही, असं ते काव्या फार चिडत म्हणत असते. आता पार्थला कसं समजावं हेच कळत नसतं. काव्या म्हणत असते, खरं तर तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. प्रिलियम्सच्या 1 दिवस आधी माझा मूड खराब केल्याबद्दल आणि माझं पुस्तक फाडल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच, असं म्हणून रागातच काव्या तिथून निघून जाते. आता पार्थला मात्र इकडे टेन्शन आलेलं असतं. हे सगळं काही रम्या पाहत असते. रम्याला मात्र इथे फार आनंद होत असतो हे सगळं काही पाहून. जेव्हा काव्या बाहेर निघते तेव्हा खरं रम्या पडदेशी लपून बसते. इकडे पार्थला तर नेमकं काय करावं आणि काव्याला कसं समजून सांगावं हेच कळत नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्या असते ती रडतच बाहेर आलेली असते. येऊन बाहेर बसते आणि स्वतःच्याच बाळाला म्हणजे पोटावर हात ठेवून म्हणत असते, बाळा काही झालेलं नाही, तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणून परत रडायला सुरुवात करत असते. पार्थ जो काही वागलेला असतो त्यामुळे तिला फार वाईट वाटत असतं. आता तितक्यातच खरं तर इकडनं जीवा आलेला असतो. पाण्याचा ग्लास समोर करतो. आता काव्यावर चेहरा करते आणि पाहते तर काय, जीवा आलेला असतो. तेव्हा पडदेशीहून डोळे पुसते. जीवा म्हणत असतो, पाणी घे. तेव्हा सुरुवातीला काव्या नको म्हणते, पण परत आग्रह करतो जीवा. तेव्हा इथे काव्या कसंबसं पाणी घेते आणि पिते. आता जीवा तिच्या शेजारी जाऊन खुर्चीवर बसतो. तेव्हा खरं तरी ते जीवा म्हणत असतो, काय झाले म्हणजे तुझ्या डोळ्यात पाणी? त्यावर काव्या स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत असते. अरे काही नाही जीवा, खरं तर डोळ्यात कचरा गेलाय. काय? असा कसा कचरा गेलाय की डोळ्यातलं पाणीच थांबत नाही काव्या तुझ्या? दाखव मला, फुंकर मारू का मी? तेव्हा काव्या पार्थ जीवाकडे पाहतच राहते. जीवा म्हणत असतो, मला कळलंय, म्हणजे तुझ्या डोळ्यावर फुंकर मारायला पारदादाने आलं पाहिजे आणि तुझ्या मनावर सुद्धा. काय काव्या, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का? त्यावर काव्या म्हणते, तुला कसं कळलं? त्यावर जीवा म्हणत असतो, काय ना तुमच्या मोहिते सिस्टरांचा सगळ्यांचा पॅटर्नच सेम आहे, तो म्हणजे रडण्याचा. जेव्हा नंदिनी सुद्धा माझ्यावर रुसते का तेव्हा ती अगदी अशीच रडत बसते. असं म्हटल्याबरोबर काव्य म्हणत असते, आणि मग तुमच्या भावाचा सुद्धा असाच पॅटर्न आहे का, खडूसपणाचा? असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, हो आम्ही तर खडूसच आहोत, पण नेमकं झाले काय हे तरी सांग. त्यावर काव्या लगेच त्या पुस्तकाकडे पाहते. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ सुद्धा टेन्शनमध्ये असतो. पार्थने तो पुस्तकाचा अर्धा भाग हातात घेतलेला असतो आणि म्हणत असतो, मी तुमचं स्वप्न असंच फाडू देणार नाही काव्या. खरं तरी इथे त्या पुस्तकाचा अर्धा भाग तुमच्याकडे आहे आणि अर्धा भाग माझ्याकडे आहे. तो जर जोडला गेला तरच आपलं नातंसुद्धा जोडलं जाईल आणि तुमचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल, असंही ते पार्थ म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जीवाच्या लक्षात आलेलं असतं. जीवा म्हणत असतो, अरे बापरे, असं झालंय होय, म्हणजे तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये खेचाखेचीमध्ये हे पुस्तक फाटलंय तर? अरे बापरे, असं असं म्हणून जीवा जोरजोरात हसायला लागत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय रे जीवा तुझं पण? त्यावर जीवा म्हणत असतं, अरे हसतो यासाठी कारण की मला या पुस्तकावरनं तुमचं भविष्य कळतंय. म्हणजे बघ ना, हे जे बाळ आहे तुझ्या पोटात आणि आणखी एक बाळ जेव्हा तुम्हाला होईल आणि तुम्ही दोघीही जेव्हा जॉबला जाताल तेव्हा जेव्हा घरी येतात तेव्हा खरं तर ही अगदीच असे भांडतील आणि त्याच्या पुस्तकाचे सुद्धा 2 भाग होतील. तेव्हा खरं तर तुमची स्टोरी तुमच्या बाळांना तुम्ही सांगू शकाल की? असं म्हटल्यानंतर इकडनं काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. काव्या उभा राहते आणि बाजूला जाते. जीवा म्हणत असतो, काय झाले सांगतेस का काव्या तू? त्यावर काव्या म्हणत असते, जीवा पार्थला असं वाटतंय की मला हे बाळ नकोय. त्यावर जीवा म्हणत असतो, आणि तुला असं का वाटतंय की पारदादाला तू आईच झालेली नकोस म्हणून?
काव्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहते. तितक्यातच इकडनं पार्थसुद्धा आलेला असतो. यांच्या दोघांचं बोलणं ऐकत असतो आणि वरनं नंदिनीसुद्धा ऐकत असते. जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, अभ्यास महत्त्वाचा आहे, पण बाळसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हेच पारदादाला तुला सांगायचं असेल, पण त्याला कसं सांगावं हे कळत नसतं. अभ्यासाचं म्हणशील तर प्रिलियम्स तू याआधीसुद्धा दिल्यास, त्यामुळे तुला अनुभव आहे काय प्रश्न येणार काय नाही येणार. पण तू प्रेग्नेंट पहिल्याच वेळेस आहेस, त्यामुळे तुला बाळाबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. त्यामुळे पारदादाला तुझी काळजी वाटत असते. तुमच्या बायकांचं बरे 9 महिने तुम्ही वाढवता ना बाळाला पोटात, आम्हाला तर काहीच कळत नाही ना. आम्हाला नुसती तुमची काळजी वाटते आणि दादाला सुद्धा तसंच वाटत असेल ना गं काहीतरी. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, तुझ्या दादाची तू कडू ओढतोस, पण मात्र तुझा दादा आणखी सुद्धा आला नाही बरं का मला सॉरी म्हणायला. असं म्हटल्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, हो तू म्हणतेस ते सुद्धा बरोबरच आहे. खरं तर तू म्हणायच्या आधीच आमचा पारदादा मागे आलेला आहे, वळून तरी बघ. असं म्हटल्याबरोबर आता इथे काव्या लगेच वळून पाहते तर पार्थने इकडे कानाला हात लावलेच असतो. आता काव्यासुद्धा धावतच जाते आणि पार्थला मिठी मारत असते. जीवाला तर फार बरं वाटलेलं असतं आणि हे सगळं काही वर्ण नंदिनी पाहत असते. तिलासुद्धा फार आनंद होत असतो. काव्या फार रडत असते. पार्थ म्हणत असतो, शांत हो ना काव्या, आता खरंच चुकलं, सॉरी, मी तुमचं पुस्तक फाडलं ना. काव्या म्हणत असते, त्याचा हिशोब तर मी नंतर घेतेच, चला तुम्ही आता. असं म्हणून काव्या पार्थला बेडरूममध्ये घेऊन जाते. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीसुद्धा खाली आलेली असते. ती फार खुश असते. ती म्हणत असते, खरं तर काव्याला तुम्ही छान समजावलं बरं का. जीवा म्हणत असतो, काय आहे ना, रुसलेल्या मुलीला समजावणं मला फार छान जमतं बरं का. त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्या होती म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक रुसलेल्या मुलीला जाऊन समजावण्याची तुम्हाला गरज नाही आहे. असं म्हटल्यानंतर जीवा काहीतरी बोलणारच असतो. तितक्यात नंदिनी म्हणत असते, बस आता जर काही बोलला तर आपल्या दोघांमध्ये भांडण होईल. त्यावर जीवा म्हणत असतो, आणि आपल्या दोघांमध्ये भांडण झालं ना तर पारदादाला सोडवायला यावं लागेल. चला चला, उशीर होईल नाही तर आपल्यात भांडण होईल, काहीतरी यापैकी होईलच. असं म्हणून दोघे आता त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. रम्या मात्र आज फार खुश असते, कारण की तिने रात्री काव्या आणि पारचं जोरात लागलेलं भांडण पाहितलेलं असतं. त्यामुळे ती ते वसूला म्हणत असते, आई तुला एक गोष्ट सांगू का, आज ना प्रिलियम्समध्ये ही काव्या फेल होणारच बघ. काल रात्री मी त्या दोघांचं जे काही भांडण पाहितलंय ना, आणि जे काही पुस्तकाचे तुकडे झालेत ना, अगदी तसेच तुकडे त्यांच्या नात्याचे सुद्धा होणार आहेत बघ. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. जोपर्यंत ही रम्या तोपर्यंत हे दोघे काय एकत्र राहू शकणार नाहीत. असंही ते रम्या फार खुश होऊन म्हणत असते. वसू म्हणत असते, काय चाललंय ग तुझं, स्वप्न रंगवणं जरा बस कर तू, काय चाललंय तुझं रम्या. अगं बाहेर बघ, मी तेच तुला सांगायला आले, बाहेर बघ काय चाललंय. अगं काय चाललंय आई तुझं, मी तुला काय सांगते ते ऐक की. अगं तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, चल जरा बाहेर, म्हणजे तुला कळेल नेमकं काय झालंय म्हणून. असं म्हणून आता वसू रम्याला बाहेर घेऊन येते आणि वसू आणि रम्या जे काही बाहेर बघतात त्यामुळे रम्याला तर धक्का बसलेला असतो. समोर तर सगळं काही छान झालेलं असतं. काव्या आणि पारचं भांडणसुद्धा मिटलेलं असतं. सगळेच जण तिला ऑल द बेस्ट म्हणत असतात. नंदिनी तिचं ऑप्शन करत असते. हे सगळं काही पाहून तर यांचा जळफाट होतं. तिला कळतच नसतं नेमकं पार्थ आणि काव्यामधलं भांडण मिटलं तरी कसं. इकडे मात्र सगळेच जण आनंदात असतात. काव्यासुद्धा खुश असते. तिचा अभ्याससुद्धा पूर्ण झालेला असतो. पार्थ तिला सोडवायला जाणार असतो. सगळेच जण तिला छान सगळ्या गोष्टी सांगत असतात की तू काळजी करू नको, काही करू नको, सगळं कसं छान होणार आहे. इकडनं जो काही जीवा असतो त्याने सुद्धा त्याचा लकी पेन काव्याला दिलेला असतो. या पेनानंच तू प्रिलियम्स लिही असं सांगितल्यानंतर काव्या म्हणत असते, हो ठीक आहे, मी याच पेनाने लिहील. देवा, खरं तर ना माझ्या यावेळेस प्रिलियम्स सगळ्या क्लिअर होऊ दे, गेल्या वर्षी सारखंच. असं म्हटल्यानंतर आता सगळेच जण म्हणत असतात, नको काळजी करू, सगळं काही छान होणार आहे, तुझा अभ्यास झालाय ना काव्या. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, हो अभ्यास तर झालाय माझा, तसं काही टेन्शन नाहीये, पण तरीसुद्धा थोडंसं असणारच ना. इकडे मात्र वसू आणि रम्याला हे अजिबात पाहत नसतं. रम्या म्हणत असते, यांच्या दोघांचं भांडण मिटलं तरी कधी. तेव्हा वसू म्हणत असते, अगं ते काव्यार्थत तुला काय वाटलं इतक्या लवकर त्यांना तोडता येईल का, एवढं ते सोपं नाहीये. असंही ते वसू म्हटल्यानंतर रम्याला तर फार राग येत असतो. आता दोघीही रागात निघून जातात. इकडे मात्र सगळेच जण फार खुश असतात. पार्थ म्हणत असतो, काव्या एक लक्षात ठेवा, वरती जरी गेलात ना तुम्ही, एक्झाम झाली की खाली या, मी खालीच उभा असेल. तेव्हा इकडनं जीवा म्हणत असतो, खरंच दादा तुझी कमाल आहे ना, तुला जर परमिशन मिळाली असती ना, तू तर काव्याच्या शेजारीच बसला असता तिचा पेपर होऊस तर. असं म्हटल्यानंतर आता इथे सगळेच जण हसत असतात. आता दोघेही निघालेले असतात. तितक्यात खरं तर काव्या जोरात ओरडते. सगळेच जण विचारत असतात, काय झालं काव्या, का ओरडतेस तू, काही झालंय का. तेव्हा काव्या म्हणत असते, अहो पार्थ बाळाने पहिल्या वेळेस लात मारली. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच फार आनंद झालेला असतो. मानानी म्हणत असते, बघ
अगदी तुमच्या बाळाने सुद्धा तुम्हाला संकेत दिलाय बरं का, सगळं कसं आता छान होणार आहे, ऑल द बेस्ट केलंय ना. खरं तर काव्या तुझं बाळ अगदी पार्थवर जाणार आहे बघ. पार्थसुद्धा पोटात असताना अशाच लाता मारायचा. असं म्हटल्यानंतर इकडे सगळेजण पार्थवर हसतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या चला उशीर होतोय, ह्या गप्पा पुरे झाल्या. असं म्हणून दोघी निघून जातात. इकडे मात्र नंदिनी थोडी डिस्टर्ब असते. तिला काव्याचा तो अनुभव, बाळाने किक मारणं पोटात, हा अनुभव तिला आठवत असतो आणि तिला फार आनंद झालेला असतो काव्याला. ते सगळं काही तिला आठवत असतं आणि तिला वाईट वाटत असतं स्वतःबद्दल. इकडे जीवा आलेला असतो. जीवा म्हणत असतो, काय झालं नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणत असते, पोटात बाळाने किक मारणं हा किती अनुभव भारी असेल ना, हा अनुभव मात्र माझ्या नशिबात कधीही नाही, असंही ते नंदिनी म्हणत असते. तितक्यात जीवा म्हणत असतो, नको काळजी करू नंदिनी तू. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हा अनुभव मात्र आर्याला नक्कीच मिळेल. त्यावर जीवा म्हणत असतो, एक काम कर, आर्या जेव्हा घरी येईल का तेव्हा तिच्या पोटावर हात ठेव, त्याला जाणवेल की त्याची आईच त्याच्या पोटावर हात ठेवती म्हणून. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो मी तर ठेवीलच, पण मात्र मी एकटी नाही, तुम्ही सुद्धा ठेवायचं बरं का जीवा. त्यावर जीवा म्हणत असतो, हो ठीक आहे आपण दोघे सुद्धा ठेवूया. तितक्या तिकडनं धावतच आर्या आलेली असते. आर्या म्हणत असते, तुमच्या दोघांना मला काहीतरी दाखवायचंय. त्यावर नंदिनी म्हणत असते, इथे नको, चल वरती जाऊया बेडरूममध्ये. असं म्हणून आता तिघेही नंदिनी आणि जीवाच्या बेडरूममध्ये आलेले असतात. आल्याबरोबर आर्या पडदेशीन दरवाजा लावून घेते आणि पर्समध्ये हात घालून ते सोनोग्राफीचे रिपोर्ट बाहेर काढते आणि म्हणत असते, माझी पहिली सोनोग्राफी. असं म्हटल्याबरोबर जीवा आणि नंदिनीला दोघांनाही फार आनंद झालेला असतो. दोघेही ते रिपोर्ट पाहत असतात. त्यांना फार आनंद होत असतो, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता इकडनं जी काही आर्या असते ती पटकन जीवाला मिठी मारणार असते अभिनंदन करून. तेव्हा खरं जीवा तिला पडदेशीन दूर करतो आणि तिचा हात हातात घेत असतो. आता नंदिनीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. आर्या मात्र जीवाकडे रागानेच पाहत असते. नेमकं पुढे काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात मात्र ही आर्या याचाच बदला घेणार असते. ती खाली आलेली असते. तेव्हा इथे माननी म्हणत असते, खरं तरी ते तुझ्या प्रेग्नन्सीची काळजी आता मी घेणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. त्यावर आर्या म्हणत असते, त्यासाठीच मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. असं म्हणून स्वतःचे जे काही रिपोर्ट असतात प्रेग्नन्सीचे तेही ते माननीला दाखवत असते. माननीला जेव्हा ते दाखवत असते तेव्हा मात्र इकडे नंदिनीला फार वाईट वाटत असतं. इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ म्हणत असतो, आता काय झालंय काव्या? त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही आर्याला पाहितलं, तिला आणखी 3रा महिनासुद्धा लागलेला नाही, तरीसुद्धा ती तिच्या बाळाला किती बोलते, सगळ्या गोष्टी करते. मात्र नंदिनी ताई अशी ॲक्टिव्ह मला दिसतच नाही. काय सुरू असेल नेमकं, असाही ते काव्य विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.